विषय काय चाललाय मग गुंड कोण आहे? हे बघा, सर्वप्रथम आज 15 ऑगस्ट असल्यामुळे माननीय आमचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब या ठिकाणी झेंडावंदनासाठी आले होते आणि साहेबांनी विविध विभागाच्या अशा अनेक बैठका त्या ठिकाणी लावल्या होत्या आणि या भागातला एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी युवा सेनेचा मी लोकसभा प्रमुख म्हणून आणि इथला भूमिपुत्र म्हणून मी त्या बैठकीमध्ये उपस्थित होतो. बैठकीमध्ये उपस्थित असताना माझ्याकडे ज्या काही तक्रारी ह्या पवनचक्की संदर्भामध्ये आलेल्या होत्या, शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या किंवा संबंधित ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी जे केलेले होते, मी त्या तक्रारी माझ्या पालकमंत्री साहेबांसमोर मी मांडत होतो आणि कलेक्टर साहेबांसमोर मी मांडत होतो. मी बोलायला गेलो आणि तिकडून खासदार म्हणाले की तू तुझी जमीन दे. अरे, मी माझी जमीन द्यायचा विषयच मुळात येत नाही. माझा मुद्दा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होता. मी काय म्हणत होतो की जे काय शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी मार्ग काढा आणि ते प्रलंबित जे प्रश्न आहेत ते मार्गी लावा, हा माझा मुळात विषय होता. आणि प्रत्येक मिटिंगमध्ये सरनाईक साहेब हे खूप चांगले पालकमंत्री आहेत आणि प्रत्येक मिटिंगमध्ये खासदार महोदय गोंधळ घालतात, म्हणजे थोडंसं असं रागात येऊन बोलल्यासारखं बोलतात, घाबरवण्याचा प्रयत्न करतात. आणि तिकडं वाशीच्या म्हणजे परवा दिवशी मी त्यांची एक बाईट पाहिली, उपोषण चालू होतं, ते त्या ठिकाणी गेले आणि तिथं सांगितलं की ते टावर आणि पूल तुम्ही काढून टाका. अहो, हे काढायला गेले, कोण काढा? तुम्ही जाऊन काढायचे ना. गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेकरांवर केसेस करायच्यात का? कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करायचा का? एकीकडनं तुम्ही सांगता की म्हणजे पोलिसांना की तुम्ही असं करायचं नाही, एकीकडनं तुम्ही सांगता टावर पाडा. कोण पाडा? तुम्ही जाऊन पाडा. बरोबर आहे. आता पुढची भूमिका काय आपल्या? बघा, कसं आहे, त्यांचे मामा जरी कॉन्ट्रॅक्टर असले किंवा इतर कोणीही असले तरी तो त्यांचा व्यवसायाचा भाग आहे, मी काय त्याच्यात पडणार नाही. परंतु काय आहे की इथल्या शेतकऱ्यांना ते अन्याय झाला नाही पाहिजे. जे काही इथले विषय आहेत, एकतर धाराशिव जिल्हा हा मागास जिल्ह्यामध्ये आहे, प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येत आहे, गुंतवणूक येत आहे. खासदार महोदयांनी तर अशी कुठलीही गुंतवणूक या ठिकाणी आणली नाही आणि नुसतंच ह्याच्यावरतीच त्यांनी 10 वर्ष काढलेली आहेत गोंधळ घालण्यामध्ये. तर कुठेतरी रोजगार निर्मिती असेल, कुठेतरी युवकांचे प्रश्न असतील, ह्याच्यावरती त्यांनी भर द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि एवढं बोलून करतो.